चित्रपटाबद्दल आपण बोलतोय. अनेकांकडे ना अनेक किस्से आहेत त्या चित्रपटाचे सांगायचे. मला मोहन सर म्हणाले होते की दर्शना मी आयुष्यामध्ये इतके विलन केले पण ही एक भूमिका साकारली लोक माझ्या पाया पडायला येतात. मला धक्का बसतो की बापरे एवढं निगेटिव्ह काम करून सुद्धा लोक का माझ्या पाया पडतात. प्रत्येकाकडे सरांचा तर पहिलाच प्रोजेक्ट, सरांना नावारूपाला आणलेला हा प्रोजेक्ट. मला सांग जर तुझ्या आयुष्यामध्ये देऊळबंद इज इक्वल टू तो अनुभव, तर तो कोणता एक लाईफ चेंजिंग अनुभव किंवा तुझ्या कायम लक्षात राहणारी ती गोष्ट आहे जी तू कधीच विसरणार नाहीस, ते काय किस्सा शेअर करशील? तो ॲक्च्युली तो थोडासा फनी किस्सा आहे. सगळ्यांच्या लक्षात राहणारा, जेव्हा मी तो पासवर्ड चुकवते आणि म्हणते त्याने तुझा लॅपटॉप तर वेडाच आहे वगैरे, ते सगळं माझे डायलॉग्स होतात. परत तेव्हा मला ॲक्टिंग काहीच जमायची नाही किंवा यायची नाही, मी कुठेही शिकलेले नव्हते. पण प्रवीण सरांना मी माझ्या ॲक्टिंगचे गुरु मानते. मी हे सोशल मीडियालाही सतत टाकत असते की ते माझ्या ॲक्टिंगचे गुरु आहेत. कारण ते 200% कॅमेराच्या मागे माझ्याकडनं रिहर्सल करून घ्यायचं आणि तेव्हा कुठेतरी मी 1-2% कॅमेराच्या पुढे करू शकत होते. त्याच्यामुळे त्यांनी जे शिकवलं ते माझ्या लाईफमध्ये मला कोणी शिकवू नाही शकत असं मला वाटतं. सो मग मला तेव्हा सांगितलं की काही नाही बाळा, असं असं टेक आहे, तुला बटन दाबायचं तो येईल आणि तुला थोडासा रागवेल. आता ते थोडासा, तर मला ठीक आहे थोडासाच रागवेल, एवढं काही नाही. आणि तुला मग सॉरी डॅडा तू बोल आणि डन, सीन झाला. ओके, मग मी गेले, तो बटन दाबले, मग तो आला, पहिलं बटन कोणतं दाबलं, ते सगळे डायलॉग्स वगैरे झाले. तो असा ब्लास्ट झाला माझ्यावरती, मी अशी झालेत चेअरवरच. आणि ते सीनमध्ये पण आहे. आणि सगळ्यांना जेव्हा आम्ही जायचो थिएटर्स आणि याच्यात, तर तेव्हा काय काय ऍक्टिंग केली असतो त्याच्यात, काय भारी केलंय. पण तिथे मी खरी रडली आहे. मी ते घाबरून खरी रडली आणि सॉरी डॅडा असं मी ते खरं केलंय. त्यानंतर मग मी 4 दिवस कश्मीर दादासोबत बोलत नव्हते की तू मला का रागवलास, एवढं ओरडायचं नव्हतं, सर म्हणलेलं थोडंसं रागवणार आहे, तू एवढं का रागवलास असं. मग तो म्हटलेला इट्स ओके पोपो, तो सीन होता, तो मी फ्लो मध्ये गेलो वगैरे असं सगळं तो म्हटला. सो ही कॉल मी पोपो. तो सिनेमामध्येही काही ठिकाणी तो मला पोपो म्हणलाय. तो ऑफ स्क्रीन मला पोपो म्हणायचा, सर म्हटले हे छान आहे, तू ऑन स्क्रीन पण कर. मग ते ऑन स्क्रीन पण माझं पोपो नाव पडलं. तो सीन आहे मी कधीच विसरू शकत नाही. आणि मग मला खूप वाईट वाटतं की मी 4 दिवस बोलले नाही असं झालं मला. पण ते आत्ता समजतंय मला, तेव्हा तर मी खूपच इनोसेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे ती काही कल्पनाच नव्हती की असंच होतं. आपण दोघींनी चित्रपट पाहिलाय म्हणून बोलायला हरकत नाहीये की देऊळबंद 3ची अनाउन्समेंट आहे आणि आता ते सोशल मीडियावरही व्हायरल झालंय. राघव शास्त्री दिसणार आहेत पुन्हा एकदा 3ऱ्या भागामध्ये. अर्थात राघव शास्त्री म्हटल्यावर त्यांची फॅमिली तर आलीच. आर्या, काय सिक्रेट रिव्हील करशील, काही बोलणं झालंय का? सणा सुद्धा असेलच ना मग देऊळबंद 3 मध्ये राघव शास्त्री आहेत. माझं अजून तरी काही बोलणं नाही झालंय प्रवीण सरांसोबत, कारण ऑफकोर्स ते सगळे प्रमोशन्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच आता बिझी आहेत, त्यामुळे अजून तरी आमचं असं काही बोलणं नाही झालंय. बट होपफुली स्वामींची इच्छा असेल तर सणा पण दिसेल कदाचित असं आहे. आणि तो आणखीन एक मोठा ब्रेक असेल ना तुझ्यासाठी देऊळबंद 3. ऑफकोर्स म्हणजे मी अजून पण असं विचार करते की मी देऊळबंद 2 मध्ये असले असते का, कुठेतरी गेले असते का, पण ते परत मला क्लिक होतं की नाही, करेक्ट, कथा आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे की ते नाहीच होऊ शकत. करेक्ट. बट येस, देऊळबंद 3 मध्ये आता मलाही खूप होप्स आहेत आणि बघूया कसं होत आहे. सरांची इच्छा आणि मी सरांच्या प्रत्येक डिसिजन सोबत ओके असते. वाह.